संतोष अण्णाच्या केसमध्ये जो डाग लागणार आहे त्याला कारणीभूत फक्त दादासाहेब खिंडकर असणार आहे. त्याचं कारण असं आहे, त्याला फक्त पैसा कमवायचा आहे, त्याला बाकी देणं घेणं नाही. माझ्यावर 100% एमपीडी लागणार आहे. धनंजय देशमुखचं हे 100% कांड आहे. मला अण्णाला, पाटलाला आणि बजरंग बाप्पाला एवढंच सांगायचं आहे, तुमच्यापर्यंत जी माहिती येते ती पूर्णपणे चुकीची येते. का मराठ्यासाठी आम्ही झटत नाहीत का? का आमचाच खोटा उपटायचा इथून तिथून? दादासाहेब खिंडकरनी ज्या पोलीसवाल्याला फोन लावून दिला ते फोन कुणाचा होता ते पण तपासलं पाहिजे. टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा गेम झिरो, बरोबर? झिरो. दादासाहेब खिंडकरला म्हणावं तुला जसा झिरो व्हायचा ना तसा झिरो. पण धनंजय देशमुखला हे लक्षात येई नाही. दाद्याने सांगायचं आणि धनंजयने ऐकायचं, एवढाच विषय चालू आहे. बीड जिल्ह्यात सध्या वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत. काही खरे, काही खोटे. खऱ्या गुन्ह्यांचा तपास योग्यरित्या तर पोलीस प्रशासन करतच आहे, पण काही खोटे गुन्हेसुद्धा दाखल होत आहेत. अशातच 4-5 दिवसांपूर्वी 2 गुन्हे दाखल झाले होते. धनंजय देशमुखांनी समाधान खिंडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, तर समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. त्याच्यानंतर सत्यता पडताळली पोलीस प्रशासनाने. नंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक प्रेस नोट काढली आणि सांगितलं प्रेस नोटमध्ये की दोन्हीही गुन्हे खोटे आहेत म्हणून. माझ्यासोबत सध्या आता समाधान खिंडकर आहेत. नेमकं हे सत्यता काय आहे आता हे विचारूया. नेमकं दोन्ही गुन्हे खोटे ठरवले. देशमुखांनी तुमच्यावर टाकला होता, तुम्हीही देशमुखांवर टाकला होता. दोन्ही गुन्हे आता खोटे ठरलेले आहेत. तर मला एकच बोलायचं आहे की जरांगे पाटलांनी बी सांगितलं की हे खोटे गुन्हे आहेत, यात काही तथ्य नाही. बरोबर आहे, पाटील म्हणजे आमचं काळीच आहे, त्यात काही विषय नाही. दुसरं सुरेश अण्णा धस आणि बजरंग बाप्पा तर बोलून गेले की हे खोटे गुन्हा होता. सुरेश अण्णा धस म्हणले की ह्यो धनंजय हा गाडीत बसलेला होता, तरी पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. मला सुरेश अण्णा धस यांना एवढंच दाखवायचं आहे. 1 मिनटं हे हायलाईट करता येईल का समोरासमोर? हा गुन्हा दाखल झालेला किती वाजता आहे? 2:33 रात्री. AM चा विषय हो, 2:33. यात तक्रारदार कोण आहे? धनंजय पंडितराव देशमुख. आणि दाखल किती वाजता झाला आहे? 2:33. हे धनंजय पंडितराव देशमुख दिसतंय? हां, ठीक आहे. आता मी समाधान खिंडकर, माझा गुन्हा किती वाजता दाखल झाला आहे? 4:45, 4:45. तक्रारदार कोण आहे हे पण बघा. समाधान बाबूराव खिंडकर हा तक्रारदार मी. मग पहिला गुन्हा कोणी दाखल केला? मला अण्णाला, पाटलाला आणि बजरंग बाप्पाला एवढंच सांगायचं आहे, तुमच्यापर्यंत जी माहिती येते ती पूर्णपणे चुकीची येते. का मराठ्यासाठी आम्ही झटत नाहीत का? का आमचाच खोटा उपटायचा इथून तिथून? आता लय मोठे विषय आहेत, पण त्या विषयावर मला बोलायचं नाही. आता फक्त एवढ्याच विषयावर बोलायचं आहे. पाटील तुम्ही म्हणजे तुम्ही शब्द जर दिला तर मी काहीही करायला तयार आहे, त्यात काही विषय नाही. कारण शेवटी आमच्या जातीचे काळीच आहेत तुम्ही. आणि मी कधी माघार घेणारा अजिबात माणूस नाही. दादासाहेब खिंडकर यात दिशाभूल करणारा माणूस आहे. आता त्यांनी एवढी दिशाभूल केली की लईच मोठी. त्या दिवशी धनंजय देशमुख स्वतः म्हणतो होता गुन्हा दाखल नाही करायचा, काय ते उद्या झालं बघून. एवढं म्हणत असताना दादासाहेब खिंडकरचं एवढंच म्हणणं होतं की नाही गुन्हा आत्ताच्या आत्ता दाखल झाला पाहिजे. बरं ठीक आहे, तेवढं झालं. दादासाहेब खिंडकरनी ज्या पोलीसवाल्याला फोन लावून दिला ते फोन कुणाचा होता ते पण तपासलं पाहिजे. तपासायचं म्हणजे माझंच तपासायचं. जेवढ्या माझ्यावर 5 एनस्या म्हणतो दादासाहेब खिंडकर, माझ्यावर 5 एनस्या दाखल झाल्यात ना, त्या 5 एनस्या जेवढे बी दाखल झाल्यात त्याचा आतापर्यंत तपास लागला का? जर मी क्रॉस FIR धनंजय देशमुखवर नसता केला तर तुम्हाला वाटतं का प्रेस नोट काढली असती? माझं सरळ म्हणणं आहे की मग ते एनस्याचा बी तपास करा ना. जे झालं आहे ते खरं आहे का खोटं आहे? माझ्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला पिंपळनेर पोलीस स्टेशनला. पिंपळनेर पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला त्याचं का चौकशी करीत नाहीत? 7 महिने जेल काढलं मी, 7 महिने जेल काढलं. मग बरं ठीक आहे, ते काढलं तो भाग वेगळा आहे. पण जो माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची चौकशी का नाही झाली? त्या गुन्ह्यामध्ये मला अटक नाही आणि काहीच नाही. त्या गुन्ह्याची चौकशी करावी, माझं एवढंच म्हणणं आहे. त्या बाईला कुणी पैसे दिले आणि ती बाई कुणाच्या शब्दावर पिंपळनेर पोलीस स्टेशनला आली आणि तिने माझ्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यावेळेस ॲडिशनल SP समोर मी पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्यावेळेस स्वतः मी पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं मला. ते म्हणले तुला अटक होईल इथं, तू इथं थांबू नको. त्या बाईच्या समोर उभा केल्यावर तिला कळलं बी नाही समाधान खिंडकर कोण आहे. का नाही कळलं? हे का? मग हे धनंजय देशमुख म्हणला की त्याचं सगळं जमतंय, आम्ही बोललो की आमचं काहीच जमत नाही. का? हे सगळं त्यांचं चालतंय तसं चालून द्यायचं. त्या दिवशी जर मी क्रॉस FIR नसता केला तर तुम्हाला वाटतंय का प्रेस नोट निघाली असती?
नसती निघाली मला जेलमध्ये जाऊन बसावं लागलं असतं. माझ्यावर गुन्हा तर दाखलच झालता. पहिले गुन्हा किती वाजता दाखल झालेला आहे? 2:33 बरोबर. आणि माझा गुन्हा किती वाजता दाखल केला? 4:45 मग माझा गुन्हा नंतर दाखल झाला ना. पहिला खोटा गुन्हा कुणी दाखल केला ह्याची चौकशी का करत नाहीत? मी तर म्हणतो हे दोन्ही खोटे गुन्हे आहेत ना. माझं तर म्हणणंच नाही खोटे आहेत, पण ठीक आहे जर खोटे आहेत तर मग दोघांवर बी कारवाई व्हायला पाहिजे. धनंजय देशमुखवर आतापर्यंत NC नाही. माझ्यावर 48 दरोड्याच्या केसीत त्याचे FIR द्या. दादासाहेब खिंडकरवर ज्या केस आहेत त्या तर आहेत माझ्याकडं. पण दुसरा एक विषय मला एक दाखवायचा आहे स्पेशली दाखवायचं. हे बघा, हे काय आहे? फक्त माझ्या नावाने स्टेटस ठेवलेलं आहे. त्याच्यावर रिप्लाय काय आहे? टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा गेम 0 बरोबर 0. दादासाहेब खिंडकरला म्हणावं तुला जसा 0 व्हायचा ना तसा 0. पण धनंजय देशमुखला हे लक्षात येई नाही. दादानी सांगायचं आणि धनंजयने ऐकायचं, एवढाच विषय चालू आहे. आता सध्या त्या दिवशी तुम्ही आरोप करताय दादा खिंडकर यांच्यावर. त्या दिवशी त्यांनी एक पोस्ट सोडली होती की तुम्ही म्हणजे माझा भाऊ नाही आहे, हा सक्का भाऊ नाही आहे, याला हॉस्पिटलच्या समोरून कचरा कुंडीतून उचललंय वगैरे असा सगळा प्रकार काय आईला बोललो मी. मला माहीत नाही, आता मी तर लहान होतो, कदाचित मला कचरा कुंडीमधून उचलून आणलेलं असू शकतं. पण त्याच्यावर मी आईला बोललो, घरी जाऊन बोललो. पण आईचं असं म्हणणं आलं की ते काळजाला लागायसारखं आहे जरा. ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो, माझ्या ID वर सोडलेला आहे मी. हे ऐका. समाधान खिंडकर हा सरकारी दवाखान्यापाशी माझ्या आई वडिलाला कचरा कुंडीत सापडलेला एक मुलगा आहे. त्याला मी आता लहानपणी खरंच कचरा कुंडीत सापडे कर कचरा कुंडीत सापडत असेल का? कसे कचरा कुंडीत सापडत? दादा म्हणलं होतं मी कचरा कुंडीत सापडे, म्हणून म्हणलं तुला विचारत एकदा. त्याला काय म्हणाय काय करू? खरं खरं सांग, मी सापडलो असलो कचरा कुंडीत तर? नाही कचरा कुंडीत कसे सापडले? रेडिओनी आईचं काळीच असतं लिफ्ट म्हणजे ना. हा हा कचरा कुंडीत कसं सापडलं तर ना? ते काय काय म्हणतो त्याला काय म्हणण्याला काय? हो, ते बी. ते आईला माहीत आहे ना व्हिडिओ काढलेला. मी माझ्या हिशोबाने काढला. आई वडिलाला तो बोलत सुद्धा नाही. आणि त्याला म्हणावं जर तू खरंच आहेस DNA चेक केला तर कधी वडिलाला फोन केला. मी वडील तर म्हणले कदाचित तेच दवाखान्यात बदललेलं काय. ह्याच्या पलीकडे काय पाहिजे आणखी? आता पुढची मागणी काय? आता हे गुन्हे वगैरे दाखल होत आहेत, खोटे गुन्हे म्हणताय तुम्ही की दाखल वगैरे केलेत दादासाहेब खिंडकर यांनी सगळ्यांनी. पुढची आता माझी मागणी एवढीच आहे. सुरेश अण्णा धस यांना ते जे म्हणलेत धनंजयवर खोटा गुन्हा दाखल झाला आहे, त्यांनी फक्त हे FIR तपासावं. पहिला FIR कुणी कुणावर केला? माझ्यावर FIR झालेला आहे 2:33 आणि माझा FIR झालेला आहे त्याच्यावर 4:45 माझ्याकडे सगळे. मग का त्याची का चौकशी करीत नाहीत? तुमचं राजकारण काय असेल मला काय त्या गोष्टीचं देणं घेणं नाही. धनंजय देशमुखचं माझा काही बांधाला बांध नाही. मला त्याचं काहीही देणं घेणं नाही. फक्त त्याचं तो कसा वागतोय काय नाही हे मला माहिती. तो घरातला माणूस आहे ना, मला माहिती. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याने आत्तापर्यंत कधीच दिलं नाही. कशामुळं दिलं नाही हे त्याला माहिती. पण आता जे होतं आहे ते चुकीचं होतं आहे. बजरंग बाप्पा माझ्या विरोधात बोलतात, सुरेश अण्णा माझ्या विरोधात बोलतात, पाटील माझ्या विरोधात बोलतात. ते विरोधात अजिबात म्हणता येणार नाही, कारण त्यांना विषयच माहीत नाही. आता त्याच्यामुळंच मी तुम्हाला ही कॉपी देतो आहे. हे दोन्ही कॉपी राहते तुमच्याकडे. ही कॉपी ह्याच्यासाठी देतो आहे की मग हे मीडियापर्यंत विषय गेला पाहिजे ना. FIR पहिले कुणी केला? दोन्ही खोटे आहेत ना. पहिला FIR खोटा कुणी केला? आणि जर मी खोटा FIR नसता केला, माझा तर खोटा नाहीच, पण जर मी FIR नसता केला त्याच्यावर तर तुम्हाला वाटतं का प्रेस नोट आली असती? गृह मंत्रालय कसं काय हल्लं बरोबर? माझ्या टायमिंगला नाही हल्लं. माझ्यावर 5 NC दादासाहेब खिंडकर स्पष्ट म्हणतो माझ्यावर 5 NC दाखल केले गेले. त्या 5 NCचा आत्तापर्यंत तपास नाही. का नाही? माझ्यावर MPD लावायची मला मध्ये टाकायचं. भविष्यात मी लय झालं 15 ते 20 दिवस बाहेर राहू शकतो. माझ्यावर 100% MPD लागणार आहे. धनंजय देशमुखचं हे 100% कांड आहे. आणि त्याला सपोर्ट करणारे कोण आहेत हे त्याला माहिती. तुम्ही सुरेश धस म्हणा किंवा बजरंग सोनवणे पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न वगैरे केला ह्या सगळ्या प्रकरणानंतर असं झालं होतं? नाही, मी एक वेळेस अण्णाला भेटू शकतो किंवा मग बजरंग बाप्पाला भेटू शकतो, पाटलाला नाही. कारण पाटील ते त्यांच्या कामात असतात. पाटलाला भेटणं माझ्या हिशोबाने ते योग्य नाही वाटत मला. पाटलाचा निरोप आला तो भाग वेगळा आहे. जर समजा म्हणजे आला नाही, जर आला तर भेटणं तो भाग वेगळा आहे. पण मला त्यांचं निरोप नाही, काहीच नाही. पाटलाचं माझं आत्तापर्यंत समोरासमोर बोलणंही नाही. सुरेश अण्णाचं माझं फोटो काढलेले आम्ही समोर, फक्त एवढंच आहे. बजरंग बाप्पाला आणखीन समोरासमोर बघितलेलं नाही मी. पण ते जे बोलले
ते मला चुकीचं वाटलं. कशामुळे वाटलं की त्यांनी शहानिशा केली नाही प्रकरणाची. आता धनंजय देशमुख, आता हे मेन मुद्दा आहे. धनंजय देशमुख काय बोलला की पहिले प्रकरणाची शहानिशा करा आणि त्याच्यानंतर माझ्यावर एफ आय आर घ्या. का तुझा एफ आय आर केला त्यावेळेस शहानिशा करायची गरज नव्हती का? तुझा 2:33ला 1:30च्या अगोदरच तुझा एफ आय आर आहे, पण ते ऑनलाईन लेट झालेला आहे. 2:33ला तुझा एफ आय आर झाला, तो एफ आय आर घेतला गेला, त्यावेळेस तू का नाही म्हणला शहानिशा करा? तुझा बॉडीगार्ड काय नाव आहे त्यांचं, शिंदे म्हणून कोणतं आहे, प्रितेश शिंदे ते आहेत. त्यांनी तू म्हणतोस की डिपार्टमेंटचं ऐकलं पाहिजे, मग त्यावेळेस त्यांनी का खरं नाही सांगितलं? आता डिपार्टमेंटनी प्रूफ केलं की हे दोन्ही गुन्हे खोटे आहेत, मग तू एफ आय आर करताना तुझे जे बॉडीगार्ड आहेत प्रितेश शिंदे त्यांनी का प्रूफ नाही केलं की हे धनंजय देशमुख जे बोलतोय हे खोटं आहे? हे का नाही बोलले ते? माझा हे प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात कधी? रविवारचा दिवस हा खरे गुन्हे खोटे गुन्हे याच्यातच गेला संपूर्ण. म्हणजे बीड जिल्ह्याला खळबळजनक आरोप झाले होते. हे सगळे खळबळजनक घटना घडल्या ह्या बीड जिल्हावासियांसाठी. आता अडचण अशी आहे की खरे गुन्हे खोटे गुन्हे, कोण खरं कोण खोटं हे ठरवण्यावर ते प्रशासन ठरवणार. पण एक पत्रकार म्हणून, एक नागरिक म्हणून सत्य काय आहे हे नक्कीच पडताळायला पाहिजे आणि जो सत्य असेल ना त्याच्या बाजूने नक्कीच न्याय द्यायला हवा. अजून त्यांचं बोलणं काहीतरी राहिलं, त्यांचंही ऐकून घेऊ. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, संतोष अण्णाच्या केसमध्ये जो डाग लागणार आहे त्याला कारणीभूत फक्त दादासाहेब खिंडकर असणार आहे. त्याचं कारण असं आहे, त्याला फक्त पैसा कमवायचा आहे, त्याला बाकी देणं घेणं नाही. आणि त्यांनी जे कामं दिलेले आहेत, आता त्याचे पुरावे नाहीत माझ्याकडे, पण तरी पण सांगतो, त्यांनी जे कामं दिलेले DPTCचे असतील, कुठले असतील, आमदार फंडातून असतील, ते कामं ज्यांनी घेतलेले आहेत ते. आणि एक माणूस तर असा आहे, त्याचं नाव घेऊ शकतो का मी डायरेक्ट? काही विषय नाही, नाव घेऊ शकतो मी. IT कंपनीमधून कोणी जॉब सोडून येऊ शकतं का? IT कंपनीमधून जॉब सोडाय राहायला इथं आला आहे, त्याचं नाव प्रदीप पवार, माझ्या सख्या मामाचा मुलगा आहे. त्यांनी एवढं वाटोळं केलं आहे की लईच. दादासाहेब खिंडकरने, धनंजय देशमुखनी दादासाहेब खिंडकरला सांगायचं हे असं करायचं, त्या दोघांनी प्लॅनिंग करायची आणि त्याच्यानंतर पुढचं नियोजन हे प्रदीप पवारनी करायचं. इटवाडीचा प्रदीप पवार त्यांनी करायचं. आता तो सध्या बॅकफुटला आहे, तो सध्या काही पुढच्याकडे येत नाही, पण सगळं करणारा जो काय आहे तोय. माझं म्हणणं एवढं आहे की ज्याचे पार खायचे वांदे होते तो आज प्लॉट घेतोय. IT कंपनी कोणी सोडू शकतं का? हे तर समजून घेऊ शकता तुम्ही. IT कंपनी कोणी सोडू शकता? IT कंपनीतला जॉब सोडून ते इथं येतोय म्हणजे काहीतरी आहे ना त्यात, तर ते यात. या सगळ्या गोष्टीत त्या दिवशी मी यांचा अशीच मुलाखत घेतली होती शनिवारी. त्या बातम्या खूप चालल्या. महाराष्ट्राला हादरून टाकणारे आरोप केले होते यांनीसुद्धा. खूप काही प्रकरण झाली, त्याच्यानंतर खूप काही गोष्टी समोर आल्या महाराष्ट्राच्या. आजही त्यांनी धक्कादायक आरोप केलेत. अजून या प्रकरणात एक नवीन चेहरा उभा राहिला आहे, आता प्रदीप पवार नाव त्यांचं. आता हे प्रकरण नेमकं कुठे वळण घेणार, काय होणार या प्रकरणाचं, हे प्रशासन मात्र आता नक्की ठरवेल. अजून काही? हां, मग आता त्या दिवशी जे बोललो ते कदाचित सगळ्याला खोटं वाटत असेल. धनंजय देशमुखनी संतोष अण्णाचे हातपाय तोडायचे सांगितले होते का नव्हते? आणि हा विषय मला अजिबात माहिती नाही, पण प्रदीप पवार ज्याचं नाव घेतलं, नंबर पण त्याचाच आहे. त्या नंबरवर 12 मार्च त्या दिवशी तारीख दिलेली, आता आठवत नाही मला, बहुतेक 12 मार्च 2025 त्यावेळेचा विषय. CDR काढा, चेक करा, सगळं लक्षात येईन समोरासमोर. का आमच्यावर खोटे गुन्हे म्हणलं की सगळं जमतंय आणि त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला की सगळं गृह मंत्रालय हरतंय. माझं एवढंच म्हणणं आहे, जर मी गुन्हा क्रॉस नसता केला तर DYSP स्वतः आले असते का? मला डिपार्टमेंटबद्दल अजिबात बोलणं काहीच नाही. मला मी न्यूजवर बघितलं का समाधान खिंडकरवर गुन्हा दाखल झाला आहे, मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो आहे. मी अजिबात विचार करत नाही कुठला, पण माझ्यावर टोटल एनसीआत दाखल झालं. ते एनसीचं काय आहे विषय हे पोलिसवाले का तपासत नाहीत? माझं बल्लाल साहेबाला म्हणणं, तुमच्याकडे जे NC दाखल झाली माझ्यावर ती एक चेक करा. पिंपळनेर पोलीस स्टेशनला झाली ती एक चेक करा. बाकी तो 5 म्हणतो, माझ्या हिशोबाने 3च आहेत. आणि धनंजयनी माझ्यावर ह्याला केलेली केस पोलीस स्टेशनला ती एक चेक करा. आणि तो 5 म्हणतो पण आहेत 3च, ते चेक करा. बाकी बघूत पुढं काय आहे ते, काय अडचण नाही. पण माझ्या हिशोबाने त्या NCमध्ये तथ्य तर काहीच नाही. पण त्यांनी जर जसं ह्या गुन्ह्याचा तपास केला तसा त्या NCचा पण तपास करा ना, सगळं समोरासमोर येतं. आणि दुसरा सगळ्यात मेन मुद्दा, माझ्यावर सामूहिक बलात्काराचा जो गुन्हा दाखल झालेला आहे, ती बाई पुढं आणायची, तिला पैसे कुणी दिले आणि तिने कशासाठी माझ्यावर गुन्हा दाखल केला हे एक पुढं आणा. माझी एवढीच इच्छा आहे. नवनीत कावत साहेब यांना माझी एवढी इच्छा आहे की तेवढा एक गुन्हा पुढं आणा.
आणि दादासाहेब खिंडकरनी व्हिडिओमध्ये एवढं बोलला होता तो लॅब्राडॉग नाव ठेवलं मी दादा खिंडकरचं. आता इथून पुढे लॅब्राडॉगच म्हणणार आहे. लॅब्राडॉगने जो माझ्यावर आरोप केलेला आहे काय म्हणून की मला आमदाराचा सपोर्ट आहे, तेवढा फक्त व्हिडिओ समोर आण. मी कुठल्या व्हिडिओमध्ये म्हणलो मला आमदाराचा सपोर्ट आहे, तेवढा एक व्हिडिओ समोर आणत एवढी माझी इच्छा आहे. नवीन आरोप आहेत, नवीन वळण घेईल आता हे प्रकरण. प्रशासन, सरकार कशी कोणाकडून ठोस भूमिका बजावणार आणि न्याय कोणाला देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे, लोकांचा TV पाहताय आपण बीडमध्ये मी सध्या.